नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी के तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय. मित्रांनो, मागे मी अनेक वेळा याच ठिकाणी मांडणी केली होती की माहिती अधिकार कायदा निष्प्रभ करण्यासाठी प्रशासनातले सगळेच हरामखोर डोमकावळे टपून बसले आहेत आणि वेळोवेळी हा कायदा जो जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे तो पायदळी तुडविण्याची कोणतीही संधी प्रशासनातले हरामखोर सोडतच नाहीत. झालं असं की धुळे मनपाकडे मी 2021 मध्ये मित्रांनो 2021 मध्ये माहिती मागितली की धुळे मनपाच्या कार्यक्षेत्रात किती आरो प्लांट कायदेशीररित्या म्हणजे मनपाची परवानगी घेऊन सुरू आहेत आणि किती बेकायदेशीररित्या सुरू आहेत. अर्थात आमच्या सोर्सेसकडून मिळालेली माहिती अशी आहे की सबंध धुळ्यामध्ये 400 आरो प्लांट आहेत. पैकी फार तर फार 10 आरो प्लांटना मनपाची परवानगी आहे. म्हणजे 390 आरो प्लांट हे बेकायदेशीरपणे सुरू आहे. या जनतेच्या जीवाशी आरोग्याशी सरळ सरळ खेळ आहे. आणि तो खेळ का खेळला जातोय तर मनपाच्या या संबंधित लोकांना त्याच्यामध्ये भरपूर पैसा मिळतो आणि म्हणून ही माहिती मनपाने मला दिली नाही. मग मी या अनुषंगाने माहिती प्राप्त न झाल्यामुळे प्रथम अपील दाखल केले. यांनी प्रथम अपील देखील घेतले नाही. मग नाईलाजाने सप्टेंबर 2021 मध्ये मी राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल केले. त्याची सुनावणी कधी झाली माहिती आहे का मित्रांनो? 10/6/2024 रोजी. आणि त्या द्वितीय अपील सुनावणीची नोटीस सगळ्यांना गेली होती, माझ्यासहित मनपाच्या अधिकाऱ्यांना देखील. मी उपस्थित राहिलो. हा जो आदेश आहे भूपेंद्र गुरव साहेब राज्य माहिती आयुक्त नाशिक खंडपीठ यांच्या आदेशात हे निरीक्षण नोंदवलं गेलं आहे की द्वितीय अपील सुनावणी जी 10/6/2024 ला झाली त्या सुनावणीस केवळ अपीलार्थी उपस्थित होता. जनमाहिती अधिकारी प्रथम अपीली अधिकारी यांनी या सुनावणीकडे पाठ फिरवली. आणि मित्रांनो, पुढे अजून एक महत्त्वाची गोष्ट की 10/6/2024 रोजी जी सुनावणी झाली त्याचा निर्णय कधी पारित केला या भूपेंद्र गुरव साहेबांनी? 3 फेब्रुवारी 2025 रोजी, म्हणजे सुमारे 9 महिन्यानंतर हा निर्णय पारित केला. बरं, त्या निर्णयात जे मनपाचे अधिकारी अनुपस्थित होते त्यांच्या विरोधात कोणत्याही कारवाईचे सूतोवाच नाही. म्हणजे त्यांना कारवाईपासून माहिती आयुक्तांनी मुक्त ठेवले. शिवाय जी 9 महिन्यानंतर जो आदेश पारित केला होता त्या आदेशात असं म्हटलं आहे की हा निर्णय मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत अपीलार्थीस माहिती विनामूल्य माहिती देण्यात यावी. हा आदेश कधी पारित झाला? 3 फेब्रुवारी 2025 रोजी. त्याची सुनावणी कधी झाली? पुन्हा सांगतो, 16/10/2024 रोजी. आता 3 फेब्रुवारी 2025 रोजी शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने इतका महत्त्वाचा हा प्रश्न असताना तत्पूर्वी 3-4 वर्ष ते खाऊनच गेले मनपाचे प्रशासकीय अधिकारी. मात्र माहिती आयुक्तांनी 3 फेब्रुवारी 2025 रोजी हा आदेश पारित करून देखील अद्यापही माहिती मिळाली नाही. याचा अर्थ सरळ असा आहे मित्रांनो की मनपा प्रशासन हे राज्य माहिती आयोगाच्या आदेशाला भीक घालत नाही. त्याचे कारण स्पष्ट आहे. त्यांना माहिती आयोगाची आमच्या स्थानिक खानदेशी भाषेत चव कळली आहे. थोडक्यात धुळे मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी राज्य माहिती आयोगाला आरसा दाखवला आहे, ज्याला आम्ही असं म्हणतो की अवकात दाखवली आहे. तरी अशी परिस्थिती आहे मित्रांनो. माहिती अधिकार कायदा गुंडाळून ठेवण्याच्याच दुष्ट हेतूने ही मंडळी काम करत आहे असं स्पष्ट दिसतं. तर मित्रांनो, हा
माहिती अधिकार कायद्याच्या दृष्टीने महत्त्वाचा व्हिडिओ मी आज केला. हा आपल्याला जर पसंत पडला असेल तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करावे ही नम्र विनंती. तसेच माझ्या या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करून मला उपकृत करावे ही विनंती. मित्रांनो, येथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.